हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण जी सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधला सिरीज या टॉपिक वरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. 6 जानेवारी पासून ही बॅच सुरू झालेली आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आणि मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत. त्यानंतर तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस चांगली व्हावी यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅच मध्ये दिले जातात. तर मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथे तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि तिथे तुम्ही हा कोर्स सर्च करून तिथेही हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या क्वेश्चन्सला. क्वेश्चन आहे, रिप्लेस द क्वेश्चन मार्क in the following number series with suitable option. The series is given 3, 3, 4.5, 9 and 22.5. खालील क्रमिक संख्या शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. तुम्हाला सिरीज दिली आहे 3, 3, 4.5, 9 आणि 22.5 आणि इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत 27.3, 24, 55, 67.5. तर मित्रांनो, सिरीज या टॉपिक मध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला त्या सिरीज मध्ये जी संख्या शृंखला तुम्हाला दिलेली आहे त्या संख्या शृंखलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक, वेगवेगळ्या प्रकारचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तिथे अप्लाय करावे लागतात आणि त्याचं प्रोबेबल आन्सर काय असेल ते आयडेंटिफाय करावं लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. तर आता आपल्याला ही जी सिरीज दिली आहे 3, 3, 4.5, 9, 22.5, तर आपण इथे या सुरुवातीच्या 5 नंबरमध्ये काहीतरी लॉजिक अप्लाय करणार आणि तेच लॉजिक तुम्हाला पुढे अप्लाय करून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असेल ते आयडेंटिफाय करावं लागेल. आता या 3 कडनं या 3 कडे जाताना आपण जर पाहिलं तर आपण इथे ऍडिशन करू शकत नाही, सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही, डिव्हिजन 1 ने करू शकतो, पण पुढे परत 3 ला डिवाइड करून 4.5 येणार नाही किंवा 2 ने डिवाइड करून 4.5 येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथे मल्टिप्लिकेशन ट्राय करू शकता. आता 3 मल्टिप्लाइड बाय 1 तुम्हाला 3 मिळेल. त्यानंतर पुढच्या केसमध्ये मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 1.5 ने 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 4.5 हे आन्सर मिळेल आणि त्याच्या नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्ही जर 2 ने त्याला मल्टिप्लाय केलं 4.5 ला तर तुम्हाला 9 मिळेल. आणि आता आपण एक पॅटर्न इथे बघतोय की मल्टिप्लाइड बाय 1, मल्टिप्लाइड बाय 1.5, मल्टिप्लाइड बाय 2. आता यापुढे आपण जर हा पॅटर्न कंटिन्यू केला, जसं 1चं 1.5 केलं होतं, आपण 2चं 2.5 करून बघूयात, मल्टिप्लाइड बाय 2.5. तर 2.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 22.5 हे आन्सर मिळणार आहे. त्यानंतर आता जर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर असेल हे आयडेंटिफाय करण्यासाठी लॉजिक जर यूज करायचं झालं तर आपण पॅटर्न नुसार मल्टिप्लाइड बाय 1 होतं इथं, नंतर मल्टिप्लाइड बाय 1.5 होतं, इथं मल्टिप्लाइड बाय 2 होतं, 2.5 होतं. आता ऑब्विसली आपण 1, 2, 3 ने मल्टिप्लाय करणार. तर या केसमध्ये ज्यावेळेस तुम्ही 22.5 ला 3 ने मल्टिप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला आन्सर मिळेल 67.5. तर आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात 67.5 आपल्याला कुठे दिलंय का. तर हो, आपल्याला दिसतंय ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन ड, त्याच्यामध्ये 67.5 हे आन्सर आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे आपण सक्सेसफुली या क्वेश्चनचा आन्सर काढलेला आहे. तर या प्रश्नाचं मग योग्य उत्तर असणार आहे 67.5. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहूयात. व्हॉट कम्स इन अ प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग नंबर सिरीज. सिरीज दिलेली आहे 7200, 3600, 1200, 360. खालील क्रमिक शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. तुम्हाला सिरीज दिली आहे, इथे शृंखला दिली आहे 7200, 3600, 1200, 300 आणि 60. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो आपण कुठलं लॉजिक इथं यूज करणं पॉसिबल आहे. प्रायमरीली आपण पाहू शकतो इथं 36 जो आहे तो 72च्या एक्झॅक्टली हाफ आहे. म्हणजे आपण 2 ने जर डिवाइड केलं 7200 ला तर आपल्याला 3600 आन्सर मिळेल. आता पुढे फर्दर काही डिवाइड करून आपण 1200 आन्सर मिळू शकतो का ते पाहूयात. तर आपण जर 3 ने या 3600 ला डिवाइड केलं तर तुम्हाला 1200 आन्सर मिळेल. त्यानंतर तुम्ही जर पुढे गेलात तर 1200 आणि 300 मध्ये कुठलं रिलेशन तुम्ही लावू शकता. जर डिवाइड बाय 4 करून पाहिलं तर तुम्हाला 300 हे आन्सर मिळू शकतं. आता आपण एक पॅटर्न रेकग्नाइज केला इथं 2, 3, 4 हे डिवाइड बाय आहेत.
म्हणजे आपण ज्या संख्येने डिवाइड करतोय, ज्या संख्येने भागतोय, ती संख्या इथे 1 ने आपण वाढवतोय. ठीक आहे. इथे 2 होता, इथे 3, इथे पुढे 4 केलं आपण. ऑब्विसली मग आपण याच्या पुढे काय करणार, हा पॅटर्न जर आपल्याला फॉलो करायचा असेल तर आपण डिवाइड बाय 5 करणार. म्हणजे आपण परत +1 ने हा डिजिट वाढवलेला आहे. तर मित्रांनो, आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण काय असेल हे इझिली आयडेंटिफाय करू शकतो, कारण आपल्याला पॅटर्न मिळाला आहे सिरीज मधला. कुठला पॅटर्न आहे? डिवाइड करण्याचा पॅटर्न आहे आणि प्रत्येक डिजिट जो आहे ज्याने आपण डिवाइड करतोय तो 1 ने वाढतोय. मग इथे डिवाइड बाय 5 होतं, मग तुम्ही इथे डिवाइड बाय 6 जर केलं तर तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला अंक असेल ते आयडेंटिफाय होऊ शकतं. तर ऑब्विसली 60 डिवाइड बाय 6 तुम्हाला 10 म्हणजेच 10 हे आन्सर मिळणार आहे. तर आपण चेक करूयात. आपल्याला ऑप्शन्स मध्ये 10 किंवा 10 हा ऑप्शन ए मध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न पाहूयात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला दिलाय रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज विथ सुटेबल ऑप्शन. सिरीज इज गिवन 5, 11, 25, 24, 51, 106. खालील क्रमिक संख्या शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. इथे आपल्याला संख्या शृंखला दिली आहे 5, 11, 24, 51 आणि 106. तर मित्रांनो, आपण ही संख्या शृंखला किंवा ही जी सिरीज आहे ती लिहिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता लॉजिक यूज करणार आहोत. तर आपण कुठलं लॉजिक 5 आणि 11 या दोन संख्येमध्ये यूज करू शकतो? 5 + 6 11 करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कुठलं लॉजिक इथं वापरता येईल? इथं आपण 5 ला 2 टाइम्स करून त्याच्यामध्ये 1 पण ऍड करू शकतो. म्हणजेच 5 × 2 + 1 म्हणजे 5 × 2 + 1 तुम्हाला 11 मिळेल. त्यानंतर आपण जर सिमिलर टाइपचं लॉजिक पुढे वापरायचा प्रयत्न केला तर 11 × 2 22 होईल. 22 + 2 जर केलं आपण तर आपल्याला 24 हे आन्सर मिळू शकतं. × 2 + 2 म्हणजे 11 × 2 तुम्हाला मिळेल 22 आणि त्याच्यामध्ये 2 ज्यावेळेस ऍड कराल त्यावेळेस तुम्हाला 24 मिळेल. म्हणजे सिमिलर लॉजिक आपण पुढे यूज करू शकतो. आपण काय केलंय, आपण ज्याने मल्टिप्लाय केलंय, ज्याने गुणलंय ती संख्या कॉन्स्टंट ठेवली आहे. इथे गुणिले 2 होतं, इथं गुणिले 2 आहे. × 2 × 2 आपण चेंज काय केलंय, आपण इथे +1 चं +2 केलंय. ठीक आहे. तर मग आपण इथे सेम लॉजिक फॉलो करूयात. मल्टिप्लाइड बाय 2 प्लस इथे 1 होता, इथे 2 होतं, आपण इथे 3 करणार. आता 24 मल्टिप्लाइड बाय 2 तुम्हाला 48 आन्सर मिळेल आणि 48 + 3 तुम्हाला 51 आन्सर मिळेल. आता परत तुम्ही पुढे हे लॉजिक एक्सटेंड जर केलं, मल्टिप्लाइड बाय 2 प्लस तुम्हाला आता ऑब्विसली 1, 2, 3 इथे 4 करावं लागेल. मग 51 मल्टिप्लाइड बाय 2 हे होईल 102 आणि 102 + 4 होईल 106. म्हणजे आता तुमचा हा पॅटर्न फिक्स झालेला आहे. तुम्ही पाचही जे अंक आहेत त्यांच्यामध्ये एक पॅटर्न आयडेंटिफाय केला. आता सेम पॅटर्न तुम्हाला पुढे यूज करायचा आहे. काय करणार तुम्ही? × 2 करणार, त्याच्यानंतर प्लस इथे 5 करणार. आता 106 × 2 212 होणार, प्लस 5 करणार म्हणजे 217 हे आन्सर तुम्हाला मिळणार. तर आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात. 217 217 हे ऑप्शन आहे का? तर हो, ऑप्शन डी जो आहे तो 217 इथे दिलेला आहे. त्यामुळे या सिरीज मधला जो मिसिंग पार्ट असेल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 217 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, लक्षात आलंय का तुमच्या आपण काय करतोय? आपण फक्त एक पॅटर्न इथे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. सिरीज मध्ये ज्या संख्या दिल्यात त्यांच्यामध्ये काही संबंध आहे का? काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण करू शकतो का? आणि ते मॅथमॅटिकल ऑपरेशन अक्रॉस द नंबर्स कॉन्स्टंट आहे का? म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉन्स्टंट आहे का? जर ते कॉन्स्टंट असेल तर सेम मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण यूज करून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येऊ शकतं ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. Replace the question mark in the series given below with the suitable option. Options are series is given 1, 4, 9, 16, 25, 36. तर खालील क्रमिक संख्या शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. आपल्याला सिरीज दिली आहे 1, 4, 9, 16, 25, 36 आणि आपल्याला काही ऑप्शन्स पण दिलेत. तर आपण ही संख्या शृंखला किंवा ही सिरीज पहिले लिहून घेऊयात. याच्यामध्ये आपण पाहू शकतो इथे 1 आहे, 4 आहे, 9, 16, 25, 36. तर एका नजरेमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एक लॉजिक आपण लावू शकतो. या ज्या संख्या आहेत ना त्या वर्ग आहेत किंवा स्क्वेअर आहेत.
कुठल्या कुठल्या गोष्टींच्या स्क्वेअर आहेत? 1 चा स्क्वेअर 1 चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग 2 चा स्क्वेअर हा 4 आहे, त्यानंतर 3 चा जो स्क्वेअर आहे तो 9 आहे, 4 चा स्क्वेअर जर आपण केला तर 16 मिळतो, 5 चा स्क्वेअर 25 आहे, 6 चा स्क्वेअर हा 36 आहे. तर मित्रांनो आपण या केसमध्ये पाहू शकतो मग हे जे स्क्वेअर्स आहेत ते सबसिक्वेंट आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 हे स्क्वेअर्स प्रत्येक +1 ने वाढत आहे. 1 2 3 4 5 +1 ने प्रत्येक स्क्वेअर वाढतोय. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण कशाचा स्क्वेअर घेणार? ऑब्विसली 6 पेक्षा एक अंक जो मोठा असेल, 1 ने जो अंक मोठा असेल तो असेल 7 आणि आपण इथे 7 चा स्क्वेअर कन्सिडर करू शकतो. तर 7 चा स्क्वेअर इथे काय असणार आहे? 49 हा 7 चा स्क्वेअर इथे असणार आहे, म्हणजे 7 चं जे वर्ग आहे ते 49 वर्ग इथे असणार आहे. म्हणून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 49 हा अंक असायला हवा. तर आपण ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीलाच आपल्याला ऑप्शन ए मध्ये 49 म्हणजेच 49 हे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 49. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे पहिल्या नजरेमध्ये आपण पाहिलं आपल्याला जे अंक दिसले, आपल्याला जे नंबर्स दिसले ते आपण स्क्वेअर्स आहेत असं आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानंतर त्या स्क्वेअर्स मध्ये असणारा जो पॅटर्न आहे म्हणजे ते स्क्वेअर्स 1 ने वाढत चाललेत पुढे पुढे पुढे. ठीक आहे, तसंच आपण मग 6 स्क्वेअर नंतर 7 स्क्वेअरचं लॉजिक लावलं, कारण 5 नंतर +1 6 स्क्वेअर येतोय, तर 6 नंतर +1 7 स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द लेटर इन प्लेस ऑफ अ क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज बिलो. तर आपल्याला इथे लेटर्स दिलेले आहेत AEIMQ. खालील दिलेल्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षर शोधा. इथे आपल्याला अक्षर दिली आहेत. आपण याच्यापूर्वी फक्त नंबर आयडेंटिफाय केले होते, आता आपल्याला अक्षर ओळखायची. आता अक्षर कुठली कुठली आहेत? अल्फाबेटिकल सिरीज मधले AEIMQ हे अक्षर आहेत. ठीक आहे, तर आपण मागच्या कोडिंग डिकोडिंग मध्ये पाहिलं, त्याच्यानंतर अॅनालॉजी मध्ये पाहिलं की हे जे अक्षर असतात यांना अल्फाबेटिकल सिरीज मध्ये काही फिक्स पोझिशन असतात. म्हणजे जर आपण ए ला 1 जर म्हटलं तर आपण झेड ला 26 पर्यंत काउंट करू शकतो. ठीक आहे, तर त्या केसमध्ये मग आपण काय करणार? सुरुवातीला आपण या अल्फाबेट्सला नंबर देणार. तर ए हा फर्स्ट नंबरला असणार आहे अल्फाबेटिकल सिरीज मध्ये, कारण सिरीज ए पासून सुरू होते. त्याच्यानंतर B2 आहे, C3 आहे, D4 आहे, मग E हा 5 असणार आहे. त्याच्यानंतर I ऑब्विसली 9 नंबरला येईल. M जो आहे तो 13 म्हणजे 13 नंबरला येईल. Q जो आहे तो 17 नंबरला येईल. ठीक आहे, आता पुढे क्वेश्चन मार्क आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता आपण या नंबर्स मध्ये काही रिलेशन आहे का पाहू शकतो. काय केलं आपण? लेटर सिरीज आपण फक्त नंबर सिरीज मध्ये कन्वर्ट केली, कारण लेटर्स वरती आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकत नाही, बट आपण नंबर्स वरती मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकतो. तर 1 5 9 13 आणि 17. आता इथे जर पाहिलं आपण 1 + 4 जर केलं तर आपण 5 म्हणू शकतो, आणि 5 मध्ये आपण 4 जर ऍड केले, 4 ची आणि 5 ची बेरीज केली तर तुम्हाला 9 हे आन्सर मिळू शकतं. पुढे तुम्ही 9 + 4 करा, तुम्हाला 13 मिळेल. 13 + 4 करा, तुम्हाला 17 मिळेल. मग आता तुम्हाला एक पॅटर्न कळालाय की आपण एका कॉन्स्टंट नंबर जर ऍड केला प्रत्येक अल्फाबेटच्या पोझिशन मध्ये तर आपल्याला ही सिरीज कंप्लीट करता येऊ शकते. तर मग क्यू कडनं क्वेश्चन मार्क कडे जाताना, म्हणजे आपला जो क्वेश्चन मार्क आहे त्याच्या ठिकाणी कुठला अल्फाबेट असणार हे आयडेंटिफाय करताना तुम्हाला ऑब्विसली हा पॅटर्न पुढे फॉलो करावा लागणार आहे. तो पॅटर्न आहे +4. म्हणजे 17 + 4 जर तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर जे मिळणार आहे ते 21 मिळणार आहे. आणि तुम्ही जर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पाहिलं तर 21 नंबरला येणारा जो अल्फाबेट आहे तो ऑब्विसली यू आहे. म्हणून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी यू हा अल्फाबेट इथे असणार आहे. त्याच्यामुळे आपण आता ऑप्शन्स मध्ये पाहूयात कुठे यू दिलाय का. येस, आपल्याला ऑप्शन मध्ये सी हा ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये यू हे लेटर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, अल्फाबेटिकल सिरीज लिहिली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या पोझिशन्स आहेत त्या असाइन केल्या, त्या पोझिशन्स मध्ये असणाऱ्या जो संबंध आहे, जे रिलेशन आहे, जे मॅथमॅटिकल ऑपरेशन करून आपण ती सिरीज कंटिन्यू करू शकतो ते पाहिलं. तर मॅथमॅटिकल ऑपरेशन जे होतं ते +4 होतं, आणि +4 आपण शेवटी क्यू मध्ये केलं. 17 मध्ये +4 करून यूचं आन्सर दॅट इज 21 काढलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर नंबर सिरीज असतील तर नंबर सिरीज मध्ये एक पर्टिक्युलर मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकता. लेटर सिरीज दिली असेल तर लेटर सिरीज मधल्या लेटर्सच्या पोझिशन मध्ये असणारा संबंध किंवा रिलेशन तुम्ही आयडेंटिफाय करून तुम्ही फर्दर त्या लेटर सिरीज मध्ये क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी असणारा
लेटर आयडेंटिफाय करू शकता. तर मित्रांनो, हे होते लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधील सिरीज या टॉपिक मधील काही महत्वाचे MCQ. याचा पार्ट 2 पण आपण घेऊन येणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी 6 जानेवारी पासून LLB ची 3 इयर CET ची लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ती बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.